एक टीम कमी झालेली आहे, तर याच्यानंतर बॉल आउट होऊ शकतो. चला मॅचला सुरुवात करा. बॅटर कोण आहे? अजय नॉन स्ट्रायकर. बॉलर संकेत नलावडे सर आहेत. अजय आहे स्ट्राईकवर गोल्डन किंग्स कडनं, आणि अजय आहेत नॉन स्ट्राईकवर. गोल्डन किंग्स आणि गोल्डन वॉरियर यांच्यामध्ये हा सामना. गोल्डन प्रीमियर लीग व्यंकट रमण ट्रॉफी, संकेत नलावडे सर यांची ही स्पर्धा. दुसरा दिवस. सिनियर खेळाडू असो या ज्युनियर खेळाडू, सर्वांनाच ते एकत्र घेऊन आले त्या 2 दिवसाचा भव्य आयोजनासाठी. क्रिकेटचा मनमोहक आनंद बऱ्याच खेळाडूंनी घेतलेला आहे. गोल्डन किंग्स कडनं आहेत अजय स्ट्राईकवर आहेत, तर संकेत नलावडे सर गोल्डन वॉरियर कडनं पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. चला मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू होता ऑफ टर्न आणि 1 रन. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस लेग कटरचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट चांगला होता पण 1 रन. डॉट बॉल पुन्हा एकदा. क्या बात है, गेंदबाज ने दिया. तीन चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत, मात्र 5 धावा खर्च केल्या आहेत संकेत नलावडे सरांनी. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. 9 धावा खर्च केलेल्या आहेत संकेत नलावडे सरांनी. त्यांची जी स्पर्धा आहे 2 दिवसाचं भव्य आयोजन त्यांनी आनंदवाडीच्या सर्व तरुण आणि एक्सपिरियन्स खेळाडूंसाठी केलेले आहे. यासोबतच 2 अतिरिक्त रन पुन्हा एकदा. तो 5 चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. अजय यांची खूप चांगली फलंदाजी, 200च्या स्ट्राईक रेटनी बल्लेबाजी करत आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस चांगली फिल्डिंग. तर 1 ओव्हरच्या समाप्तीवर टीम इस उम्र में ऐसी गेंदबाजी कर रहे हैं संकेत सर. अपने यंग टाइम पे क्या करते होंगे, घातक वाली गेंदबाजी. चलिए सेकंड ओवर ऑन साइड पर है. जी हाँ, एक्स्ट्रास मिलता हुआ. वैसे ही पहले ओवर में रन आए हैं, तो यहां पर थोड़ा कंट्रोल करना होगा. 13 रन टोटल इस बार. क्या बात है, जबरदस्त. वाव, व्हाट अ शॉट. ओह, इस बार अपने शरीर पर लेते हुए सिक्योरिटी देना और सिक्योरिटी खाना. चलिए 14 रन. कदम का इस्तेमाल. ओहो. पंछी दिखना और इस खिलाड़ी को देखना एक जैसा नजर आता है. बहुत मेहनत कर रहे हैं संकेत सर आप, पहले विकेटों के सामने और विकेटों के पीछे. चलिए मेहनत रंग लाएगी. टूर्नामेंट को सक्षम करना ही है. वाह, आउट ऑफ द पार्क. वेंकट मनीष ट्रॉफी.
सर नो बॉल था ये, सर ये नो बॉल था, इतना टाइम मिला था आपको, बड़े शॉट के लिए जा सकते थे लेकिन जानबूझकर पॉइंट पे ढकेला। ओ जानबूझकर इस बार भी सिर्फ बल्ले का मुख खोलते हुए, दिशा दिखाते हुए एक तरह से गेंद को डीप पॉइंट के पास। हाँ 500 का कैश प्राइज है संकेत नलावड़े सर की तरफ से बल्लेबाज को मारने पर। ओ जी हाँ, चलिए सिंगल। ओ ओ ओ ओ आउट। चार बॉल 19 रन, टू गो। ओ लास्ट बॉल है इस ओवर की आखिरी गेंद। बैट्समैन ने ओ समोरच्या क्षेत्रामध्ये यावेळेस हाताला लागून चेंडू चाललाय बाउंड्री रेषा पार 2 रन। गुड मॉर्निंग। प्रसाद यांची चांगली फटकेबाजी इथे गोल्डन प्रीमियर लीग व्यंकटरमण ट्रॉफी मध्ये। पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 2 रन। क्या बात आहे, जोरदार प्रयत्न, जोरदार हिट। 2 चेंडू खेळलेत आणि 2 समोरच्या क्षेत्रामध्ये हिट केले, टॅपच्या रूपामध्ये 4 रन। संघाची धावसंख्या होत आहे 27 रन आणि येणारा एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू शिल्लक आहे। पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग इकडे ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंनी भरलेला हा संघ म्हणजेच गोल्डन किंग्स। 4 ओव्हर की समाप्ति के बाद
29 धावाची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी गोल्डन वॉरियर संघाला. गोल्डन किंग्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 28 रन केले आणि 29 रनांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. रक्षित आलेले आहे स्ट्राईकवर लेफ्टी बल्लेबाज, लेफ्टी बॅटर रक्षित. राजेश आहेत त्यांच्या समोर. गोल्डन किंग्स कडनं पहिली ओव्हर घेऊन येत आहेत राजेश. रक्षितला पहिला चेंडू होता, कंट्रोल नव्हता, पट्टसे हेड शॉट केलेला आहे आमच्या खेळाडूंना. विकेट, मोठा झटका, जोश से भरा हुआ ये रक्षित का बड़ा झटका लगते हुए यहाँ पर टीम गोल्डन किंग्स को. अब आए अगले बल्लेबाज म्हणजे पुढचे फलंदाज आहेत हेमंत शेट्टी, हेमंत शिर्के सॉरी. हेमंत शिर्के काल त्यांनी खूप चांगली फलंदाजी केलेली, अतिशय फटाकेबाजी त्यांच्या बॅटीने बघायला भेटलेली. काही चेंडू त्यांनी वाट बघितली, नंतर काही चेंडूची वाट लावली. कालच्या दिवसाचा असाच त्यांचा होता. पुन्हा एकदा पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न, एक रन धावलाय, रनआउट का मौका है और कीपर ने यहाँ पर मिसफील्ड के रूप में एक अतिरिक्त रन दे दिया है. आसानी से विकेट मिल सकता था अगर ये कीपर ने बॉल कलेक्ट की होती, लेकिन कीपर भी चकमा खाए. एक रन के साथ 1+1 मतलब टीम का स्कोर हुआ है 2 रन. 2 धावा झालेल्या आहेत, 1 विकेट गेलेली आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. 29 धावाचा पाठलाग करताना गोल्डन वॉरियर. याचबरोबर तिसरा चेंडू आहे, हलक्या हाताने स्टिअर केलाय, 1 रन भेटलाय आणि इथे ओव्हरथ्रो, पण चांगली फिल्डिंग इकडे, चांगला कव्हर केलाय, चांगला कव्हर. MS धोनी स्टाईलने त्यांनी हा प्रयत्न केलेला, मात्र प्रयत्न कधी कधी स्वतःच्या टीमलाच मोठं नुकसान देऊ शकतो. पण त्यांचे फिल्डर चतुर होते, त्यांनी ह्या 4 रन वाचवले आपल्या संघासाठी. 3 बॉल 3 रन. पुन्हा एकदा हेमंत शिर्के आहे स्ट्राइकवर. ओहो चेक, क्या बात है, चेक करते हुए यहाँ पर हेमंत शिर्के, कल के दिन के सबसे बेहतरीन बल्लेबाज हेमंत शिर्के. पुन्हा एकदा कट लागलेला है, कैच का मौका बन सकता है, रनआउट का मौका यहाँ पर. इसी बीच आसानी से बैटर अपने जोन में पहुंचते हुए यहाँ पर 1 टू गो. 3 धावा झालेल्या आहेत, 1 टू गो. शेवटचा चेंडू. 29 धावाचा पाठलाग करताना 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये यावेळेस फिल्डिंग मात्र थोडी खराब होती. येतोय पहिला चौकार हेमंत शिर्के यांच्या बॅटने. आहेत काल ज्याने 4 चेंडू मध्ये 4 विकेट घेतलेले आणि मॅन ऑफ द मॅच आपल्या टीमसाठी घेतलेली, ते स्वप्नीलला यावेळेस कॅप्टनने आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्यांनी खूप हलक्या हाताने टाकलेला, 1 धावा घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा स्ट्राइक वर आलेले आहेत हेमंत शिर्के. हेमंत शिर्के त्यांच्या समोर असेल स्वप्नील, कालच्या दिवसाचे खूप चांगले गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू मध्ये काफी घुमावता, चेंडू में गेंद में काफी घुमावता. डॉट बॉल. 2 चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत, मात्र 1 डॉट बॉल आणि 1 रन खर्च केलाय. पुन्हा एकदा सेम बॉल बोललेत. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, शॉट पण चांगला होता, डायरेक्ट हिटची जरूरत होती. 2 रन आहेत, 2 ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये अजून 1 अतिरिक्त रन. तर 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 4 रन दिलेले आहेत. टीमची सांघिक धावसंख्या होत आहे 10 रन. आता जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 19 धावाची गरज. 15 गेंदों में 19 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए गोल्डन वॉरियर को. पुन्हा एकदा चौथा चेंडू.
पुनः एकदा हल्के हाथों से यहाँ पर, क्या बात है यार, अपना पूरी तरह एक्सपीरियंस दिखाते हुए इस गोल्डन प्रीमियर वेंकट रमन ट्रॉफी में वेंकट मनीष, क्या बात है, जोरदार प्रयास हेमंत शिर्के का। क्या बात है हेमंत शिर्के, बॉलर आहेत अजय। 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज। वेंकट मनीष ट्रॉफी आनंदवाडी मर्यादित संघ। 11 चेंडूमध्ये 13 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी। जोपर्यंत हेमंत शिर्के हे स्ट्राईकवर असतील तोपर्यंत ही मॅच त्यांच्या कंट्रोलमध्ये असेल। यावेळेस जोरदार प्रहार होता, चांगली फिल्डिंग शैलू यांच्या माध्यमातून, चांगली फिल्डिंग। 10 चेंडूमध्ये आता 12 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा तोच चेंडू होता त्याच क्षेत्रामध्ये आणि यावेळेस सिंगल रन। 9 चेंडूमध्ये आता 11 धावाची गरज। वेंकट आणि मनीष हे खूप चांगले खेळाडू होते याच मैदानात, त्यांनी आपला आमचे पंच दोन्ही एकामेकाला वेळ डिसिजन देशील, वेळ घेतील आणि डिसिजन देतील। सुनील क्या डिसीजन है? नॉट आउट। 4 गेंदों में 4 रन खर्च किए, अब जीत के लिए चाहिए 8 गेंदों में 10 रनों की जरूरत मैच जीतने के लिए। गोल्डन वॉरियर भी ये मैच जीत सकती है और गोल्डन स्टार्स, गोल्डन किंग्स भी जीत सकती है मैच। 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा यावेळेस वाटतं मॅच गया। हेमंत शिर्के यांचा विकेट गेल्यानंतर आता स्ट्राईकवर आलेले आहेत सारंग। 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे। समोर खेळलेला शॉट होता, चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, चांगली फिल्डिंग। तर 6 चेंडूमध्ये मात्र 5 धावा खर्च केलेल्या आहेत। आता जिंकण्यासाठी पाहिजे गोल्डन वॉरियर या संघाला मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे। बघूया 9 5 रन आले, 5 रन आले ना, एक बॉल डॉट आला ना, विकेट गेला तो। वाईट होता, वाईट नव्हता। अंपायर वेट वाईट नाही दिलेला आणि वाईटही नव्हता। तर 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। सारंग बैट से लगा था, बराच वेळ झाला सारंग सर आता मॅच मध्ये। 6 चेंडू मध्ये चले 6 बॉल 9 हिरल आते हुए। 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज। सारंग आहे स्ट्राईकवर। पहिला चेंडू जोरदार प्रयत्न खूप चांगला होता, कनेक्शन बढ़िया नहीं था, 1 रन।
5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये टॅप केला आहे. 2 रन अभी का, 2 पंचांचा रन. निर्णय 2 धावा. आता ही मॅच अजून गेलेली नाही आहे. 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. एक चांगला शॉट आणि मॅच गोल्डन वॉरियर या संघाकडे. 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. सारंग खूप चांगले फलंदाज आहेत. त्यांची कामगिरी आतापर्यंत खूप चांगली. बॉल काउंट, नो बॉल पे विकेट गिरा, बॉल काउंट है. पाच धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अजूनही मौका गेलेला नाही. एक चांगला शॉट तुम्ही मॅच मध्ये परत एकदा येऊ शकता. देखिए आपको मैच में वापसी करने के लिए एक अच्छा शॉट की जरूरत है. 2 गेंदों में 5 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए. कंपल्सरी बाउंड्री, कंपल्सरी चेस भी होगा. चलो इसी बीच फिर एक बार सामने के क्षेत्र में फिर एक बार कंट्रोल से बाहर. अगर मैं गलत नहीं अच्छा, वेंकट के सुपुत्र जी आए हैं जो बल्लेबाजी कर रहे हैं. क्या वेदांत है, आपको बताना चाहूंगा. एक चेंडू मध्ये 5 धावांची गरज मॅच वेंकट जिंकण्यासाठी. मनीष जो ट्रॉफी है उनके जो वेंकट है उनके सुपुत्र हैं वेदांत जो बल्लेबाजी कर रहे हैं. लगातार फील्डिंग में चेंजेस करते हुए यहाँ पर टीम के कैप्टन. नो बॉल है ये क्या था. बॉल आउट. हॅलो हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच साठी बाळा